36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक तिवसा तहसील कार्यालय सभागृह येथे तिवसा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या एकूण 45 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित तिवसा भातुकली तथा नियंत्रक अधिकारी श्री ज्ञानेश्वर घ्यार, तिवसा तहसीलदार श्री मयूर कळसे आणि नायब तहसीलदार श्री अशोक काविळकर, कारकुन प्रवीण गिरी आणि संदीप पंधरे यांच्या उपस्थितीमध्ये लहान बालकांच्या हाताने ईश्वर चिठ्ठीद्वारे 45 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काढण्यात आली. तर यामध्ये अनुसूचित जातींकरिता 6 सरपंच पदांची सोडत काढण्यात आली. यामध्ये वणी, घोटा, माळेगाव या 3 ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गाकरिता राखीव राहणार असून उर्वरित या 3 ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गाकरिता राखीव असून उर्वरित 3 करंजगाव, दापोली, खुर्द, धामंत्री या ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिला प्रवर्गासाठी राखीव राहणारे. अनुसूचित जमाती भारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिला प्रवर्गाकरिता राखीव राहणारे. सातरगाव, दिवाणखेड, अनकवाडी, दुर्गावाडा, डेहनी या 5 ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग खुला राखीव राहणार असून वरखेड, निंभोरा, शेंदोळा बुद्रुक, मूर्तिजापूर, तरोडा, शिरसगाव या 6 ग्रामपंचायतीचे पद सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव राहणारे. तसेच खुल्या प्रवर्गातून 28 ग्रामपंचायतपैकी तळेगाव ठाकूर, जावरा फ, ठाणाढोणी, गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्द, भिवापूर, कौडण्यपूर, कवाडगव्हाण, शेंदूरजणा खुर्द, वरडा, शेंदूरजणा बुद्रुक, फत्तेपूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द या 14 ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गातील राखीव राहणार असून सारशी, सुरवाडी खुर्द, पालवाडी, मोझरी, शिवणगाव, सालोरा, धोत्रा, मार्डी, कुऱ्हा, बोर्ढा, चेनुष्टा, आखतवाडा, मारडा, उबरखेड या 14 ग्रामपंचायतीचे महिला प्रवर्गाकरिता राखीव राहणारे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.